श्री गुरुदेव दत्त. तर आसुरी शक्ती हे आम्हाला मोराळे जाण्या अगोदर पण खूप त्रास दिलेले आहेत. ते तर मी एक-एक शेअर करते आहे. तर खूप म्हणजे खूप ते कल्पना करू शकत नाही. खूप त्रास दिलेले आहेत. मोराळे जाण्या अगोदर पण तेवढा त्रास आणि मोराळेला जाऊन आल्यानंतर सुद्धा त्याच्या डबल आम्हाला त्रास द्यायला चालू केले. कारण आम्ही ते भक्तिमार्ग बंद करावं आणि दत्त महाराजांचं नामस्मरण, अभिषेक सेवा सगळं बंद करावं यासाठी खूप म्हणजे खूप त्रास दिले. अगोदरपेक्षा आसुरी शक्तींचा प्रभाव जास्त वाढलं, त्रास जास्त देऊ लागले. तर आम्ही सगळं बंद करावं आणि असं काय म्हणजे स्वतःचा जीव द्यावा असं वाटू लागलं. काही ना काही घटना घडू लागल्या, पण आम्ही ठाम झालो. आम्ही ठाम होऊन नामस्मरण सगळं कंटिन्यू चालू केलं. अजूनसुद्धा चालू आहे. आम्ही ठाम झालो. आम्ही कधीच चुकवलं नाही आणि अजूनसुद्धा आम्ही चुकवत नाही. तर मोराळे जाऊन आल्यानंतरचीच घटना आहे. तर ती घटना मी आता शेअर करते. ती म्हणजे आसुरी शक्तींचा प्रभाव हे आपल्यात असलेल्या आसुरी शक्ती दुसऱ्यांवर प्रभाव टाकून त्यांच्याकडून आपल्याला कसं त्रास द्यायला लावतात याबद्दल सांगणार आहे. माझ्यासोबत झालेली घटना सत्य घटना आहे. तेव्हा मी मोराळेला जाऊन आलेले होते. मला तेव्हा कळत होतं की हे कशामुळं घडतंय आणि का घडतंय. तेव्हा मला कळतच होतं. मोराळे जाण्या अगोदर मला माहिती पण नव्हतं आसुरी शक्ती आहेत आणि असं त्रास होतो हे आम्हाला माहीत पण नव्हतं. पण जेव्हा मोराळ्याला जाऊन आल्यानंतर त्रास वाढला आणि ह्या गोष्टी आमच्यासोबत घडू लागल्या, तेव्हा आम्हाला कळू लागलं की हे जास्त उलट त्रास वाढलाय. कारण आम्हाला हे सगळं बंद करण्यासाठी हे काहीही करतायत. तर आम्ही समजून घेतलो. तर झालं काय, तर माझ्या बहिणीला खूप त्रास होत होता. तर तेव्हा एकजण सांगितलं होतं की त्यांचं ते कुलदैवत आहे वाटतं. मग तिला ते 5 अमावास्या करायला सांगितलेलं. ती इथंच होती, माहेरातच. तर दर अमावास्येला आम्ही तिथं तिला घेऊन जात होतो. आम्हीसुद्धा जात होतो. तर तिला घेऊन आम्ही दर अमावास्येला जात होतो त्या देवाला. तर 4 अमावास्या मला काही तसं जाणवलं नाही. पण आरती तिथं चालू असताना मला थोडं म्हणजे तेवढं नाही, जेवढं तिथं दत्त महाराजांच्या आरतीला त्रास होते तसं काही मला जाणवलेलं नाही. तसं मी खूप ठिकाणी आरतीला गेले, पण मला काही जाणवलं नव्हतं. फक्त मला मोराळ्याला गेल्यानंतरच संचार झालेला आणि तेव्हाच कळालेलं. तर त्या देवाला आम्ही 4 अमावास्या झाल्या, तर 4 अमावास्येपर्यंत काही मला जाणवलं नव्हतं. पण 5व्या अमावास्येला जेव्हा गेलो जाताना, जेव्हा 5व्या अमावास्येला जायचं ठरवलं होतं, जाणार होतो, तेव्हा माझ्या मम्मीच्या म्हणजे माझ्या आईच्या फ्रेंडचा मुलगासुद्धा येतो असं म्हणाला. गाडी मोकळीच होती. आम्ही एवढंच होतो. ड्रायव्हर आणि आम्ही एवढंच होतो. तर आम्ही ठीक आहे म्हणून निघालो. त्यालासुद्धा घेऊन आम्ही निघालो. तर वाटेत तो ड्रिंक केला होता थोडं. तर का माहीत नाही, तेव्हा मला ड्रिंक केलेलं जे स्मेल येत होतं, तेव्हा मला खूप त्रास होत होतं. कारण माझ्यातलीच काहीतरी जागृत होते की काय असं मला जाणवत होतं. तर गाडीमध्ये ते एर्टिगा होती, 7 सीटरचं होतं. तर पुढं ड्रायव्हर आणि तो मुलगा बसले होते आणि आम्ही मध्ये मी आणि माझी आई, बहीण आणि मुलगी बसलेलो. तर मागची सीट मोकळीच होती, कोणच नव्हतं मागं. तर त्या देवाला संध्याकाळची आरती होत होती. संध्याकाळची आरतीला लोकं जात होते अमावास्येला. तर आम्ही संध्याकाळीच निघालेलो 7 वाजता वगैरे. मग जाताना अर्ध्या वाटेत आम्ही गेलो. तर मला थोडा त्रास झाल्यासारखं जाणवायला लागलं. मला थोडी त्रास ते जे स्मेलनी का काय माहिती नाही, पण थोडं त्रास जाणवलं. मग मी विंडो साईडला बसले होते. तर मला एकदम मागच्या सीटला कोणीतरी बसलं आहे असं मला जाणवलं. भास झाला मला. खरंच कोणीतरी बसलंय असं मला दिसलं. तर मी लगेच असं मागं वळून बघितलं तर तिथं कोणच नव्हतं. मला तेव्हा जाणवलं की काहीतरी घडतंय की काय असं मला वाटलंच होतं. जेव्हा तसं जाणवलं तर एकदम जरा थोड्या अंतरावर गेल्यानंतर कुत्रा आडवा आला आणि तो म्हणजे जागेवर गेला का माहीत नाही, पण तो ड्रायव्हर सांगितला नाही. तर आम्ही जाऊन पोहोचलो तिथं देवाला. तर तिथं 8 वाजता आरती चालू होते. तर तिथं जाऊन पोहोचल्यानंतर तो मुलगा, मम्मीच्या फ्रेंडचा मुलगा, तो गायबच झाला. तो कुठं गेला? तो थोडं ड्रिंक केला होता. परत तो ड्रिंक करण्यासाठी गेला वाटतं. तेव्हा आम्ही शोधलो तर ड्रायव्हर म्हणला तो गेला. तर आम्ही आरती चालू झाली. तर जाऊ दे म्हणून आम्ही आरतीला जाऊन थांबलो. 5वा अमावास्या होता तेव्हा.
तर आरती संपताना एकदम मला असं म्हणजे काही म्हणजे काय म्हणजे व्हायला लागलं काय म्हणजे मला कळालं नाही. जसं मोराळेला गेल्यानंतर आरतीला कसं मला त्रास होतो एकदम म्हणजे मी बेशुद्ध पडते. मला पुढचं काही कळतच नाही. मला काय झालं आणि काय नाही तसं कळत नाही. एकदमच काय होतं माहीत नाही आणि तसंच मला तिथं झालं. एकदम संचार झाला. तर तिथं पुजारी आहेत. ते आत बसलेले असतात. तर ते पुजारी मला आत घेऊन यायला सांगितले. तर तिथं जे काही घडलं ते मला माहीत नाही. हे माझी आई आणि माझी बहीण तिथले लोकं मला सांगितल्यावरच मला कळालं. तर पूर्ण दरवाजामध्ये ते देवाजवळ जाताना आत घेऊन जाताना जायला तयार नव्हते म्हणे. पूर्ण 10 लोकं पकडलेले म्हणे मला. 10 लोकांना मी ऐकत नव्हते. जेव्हा देवाला आतमध्ये जायची एंट्री असते तिथं एकदम 3-4 फुटावर मी उड्या मारल्या असं सांगितले. एकदम मी वर गेले आणि खाली आले. त्यांनी पकडल्या ठिकाणीच पूर्ण 3-4 फुटावर असं वर गेले आणि खाली आले म्हणून सांगितले 2-3 वेळा. तर आत जायला मी तयार नव्हते. एवढं एवढा त्रास व्हायला लागलेलं. 10 लोकांना मी ऐकत नव्हते म्हणले. तर तसंच खेचत ते देवाजवळ घेऊन गेले. तिथं पुजारी होते. तर त्यांच्याजवळ जाऊन बसवले म्हणे आणि त्यांनी मानेला हात धरून त्यांनी पूर्ण खाली वाकवलेले म्हणे मला. तर मी सोड, सोड असं म्हणत होते. तर त्यात पूर्ण त्या देवाचं नाव घेऊनच मी ओरडत होते म्हणले. तेव्हासुद्धा ते असुरशक्ती मी हिला घेऊन जाणार आहे असंच सांगत होतं. तू काहीही कर, मी हिला घेऊन जाणार आहे असं सांगत होतं. मग तिथं भंडारा वगैरे लावून सगळं तिथं झाल्यानंतर अंघोळ वगैरे घालायला लावले म्हणे आणि अंघोळ सगळं घातलं आणि तिथून निघताना काय झालं बघा, इथंच मेन पॉइंट आहे. मी जे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तेच पॉइंट आहे. जे आसुरी शक्ती माझ्यातली आसुरी शक्ती दुसऱ्यांच्यावर प्रभाव टाकून ते कसं आम्हाला मारायला येते, आमचा जीव कसं घ्यायला येते बघा. तर तो मुलगा गेला होता बाहेर काही खाण्यासाठी गेला होता. तो सुद्धा आला आणि आम्ही निघालो आणि आम्ही थोडंच अंतरावर आम्ही आलो होतो. तर तर गाडीत बसल्यानंतर मला जरा त्रास होत होता. ते सगळं घडलं होतं म्हणून की काय मला खूप जरा त्रास होत होता आणि डोकं दुखत होतं. मग तो मम्मीच्या फ्रेंडचा मुलगा समोर बसला होता. तो खूप बडबडत होता. खूप म्हणजे खूप म्हणजे जोरजोरात बोलत होता. मी फक्त एवढंच म्हणले, की "शांत बस, शांत बस. मला खूप त्रास व्हायला लागले. माझं डोकं दुखायला लागलं." एवढंच मी म्हणलेले. तर त्याला काय झालं माहिती नाही. त्याला काय म्हणजे त्याच्याच अंगात काहीतरी संचार झाल्यासारखं झालं. तर तो मुलगा मी कुठं बोलायले असं घाण-घाण मला बोलू लागला आणि एकदम गाडी थांबवायला सांगितला आणि थांबवल्यानंतर खाली उतरला आणि जाऊन लांब जाऊन बसला. तर तो ड्रायव्हरसुद्धा त्याला बोलल्यानंतर त्याला अजून जरा जास्त राग आला. त्यालासुद्धा अंगावर गेला आणि खाली उतरला आणि जाऊन तिकडं बसला आणि आता त्याला सोडून कसं जाणार? तर तो लांब जाऊन बसला होता, मी येत नाही म्हणून. मग माझी आई आणि माझी बहीण त्याला बोलवायला गेले, तर एकदम वीट घेऊन तो त्यांच्या मागं लागला. तर माझी आई आणि माझी बहीण गाडीत येऊन बसले, तर तो असं करायला म्हणून. तर परत म्हणजे त्या ड्रायव्हरला मारायला आला. त्याला सोडला, सगळ्यांना सोडला. तर तो वीट घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला. पूर्ण गाडीला तो फेऱ्या मारत होता. या काचेतून त्या काचेत असं तो फेरा मारू लागला. मला तो मारण्याच्या प्रयत्नातच होता. तर शेवटी त्याचं त्या हातातलं वीट मला डोक्याला थोडं लागलंच. तो पूर्ण माझ्यापर्यंत मारण्याचा प्रयत्न करतच होता. तेवढ्यात मला ते थोडं लागलंच. पूर्ण कपाळावर वरच्या बाजूला मला लागलं. खूप भयानक तो वागत होता. फक्त माझ्या डोक्यात त्यानं वीट घालायच्या प्रयत्नातच होता. तेवढं ते जेव्हा मला कपाळाला लागलं, त्याचं त्या हातातलं वीट जेव्हा लागलं, तेव्हा हे गाडीत म्हणजे बसलेले सगळे ओरडत होते. तर त्याला एकदम बाहेर सोडून दरवाजा लावून त्याला तिथं सोडून आम्ही फास्टमध्ये पुढं आलो. शेवटी आम्ही गावी येऊन पोहोचलो. तिथं त्याला तिथंच सोडून आलो. कारण तो ऐकतच नव्हता. तो पूर्ण मला मारण्याच्या प्रयत्नातच होता. त्याला काय झालेलं माहिती नाही. मग शेवटी दुसऱ्या दिवशी तो फोन केला, तर तो अक्षरशः सांगू लागला, रडू लागला, की "मला काय झालेलं, मी कुठं गेलेलो, मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही इथं का मला सोडून गेलाय?" असं तो रडू लागला. माझ्यासोबत काय घडलं, मी काय केलो, मला काहीच आठवत नाहीये. मी इथं का बसलोय, मला काहीच आठवत नाहीये. तो असं मुलगा बोलल्यानंतर आम्हाला पण आश्चर्य वाटलं. आम्हाला माहीतच होतं, हे असुर शक्तींचा प्रभाव आहे म्हणून. मग तेव्हा आम्ही मोराळेला जाऊन आलोच होतो. मग आम्हाला माहीतच होतं.
म्हणून मग तेव्हा मी दुसऱ्या दिवशी परत त्याला घेऊन आलो. गाडी पाठवली आणि त्याला घेऊन यायला सांगितलं. हे अशा घटना घडतात. असुरशक्ती काहीही करू शकतात. आमच्या आयुष्यात असं खूप काही घटना घडलेल्या आहेत. हे आम्ही सत्य अनुभवलेलं आहे. तर तुम्हाला